ईव्हीएम बरोबरच काँग्रेसच्या नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाला त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्याचं आव्हान दिलंय। मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत 76 लाख मतदान कसं झालं, जे आजवर कधीही घडलेलं नाही ते महाराष्ट्रात कसं घडलं, यावर प्रश्न करत निवडणूक आयोगाला स्पष्टीकरणाचं आवाहन केलेलं आहे। पाहूया। जवळपास 76 लाख मताचं याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मग ही वाढ झाली कशी? इलेक्शन कमिशनने आतापर्यंत हे का झालं, कसं झालं याच्याबद्दल एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही। या खतऱ्याची घंटी आहे, ही धोक्याची घंटी आहे लोकशाहीसाठी। ईव्हीएम बरोबरच महाराष्ट्रात संध्याकाळी 5 नंतर 76 लाख मतदान कुठून झालं, यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला उत्तर देण्याचं आव्हान दिलंय। त्यात भाजपच्याच केंद्रीय नेत्या निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर यांनीच महाराष्ट्रात 5 वाजेनंतर वाढलेल्या टक्क्यांबद्दल शंका उपस्थित केल्यानं विरोधकांच्या आरोपांना बळ मिळालंय। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान झालं, तेव्हापासून निकालापर्यंत मतांचा टक्का 3 वेळा अपडेट झालाय। मतदानाच्या दिवशी 6:14 दरम्यान निवडणूक आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रात संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत 58.22% इतकं मतदान झालंय। यानंतर रात्री 11:53 निवडणूक आयोगानं मतदानाचा टक्का अपडेट करून 65.2% झाल्याची माहिती दिली। यानंतर 22 तारखेला म्हणजेच मतदानाच्या 2 दिवसांनी निवडणूक आयोगानं सांगितलं की महाराष्ट्रात 66.5% इतकं अंतिम मतदान झालंय। वेळ संपून गेली तरी संध्याकाळी जे मतदानासाठी रांगेत उभे असतात त्यांचंही नियमाप्रमाणे मतदान करून घ्यावं लागतं। त्यामुळे 5 वाजेनंतरच्या मतदानाच्या टक्क्यानंतर काही वाढ निश्चित होते। मात्र प्रभाकर यांच्या दाव्यानुसार आजवरच्या इतिहासात संध्याकाळी 5 नंतर मतदानाचा टक्का हा कधीच 1 किंवा 1.5% जास्त वाढलेला नाही। मात्र महाराष्ट्रात संध्याकाळी 5 ते रात्री 11 या दरम्यान झालेलं मतदान तब्बल 7.83% वाढलंय। हा टक्का म्हणजे संध्याकाळी 5 नंतर अंदाजे महाराष्ट्रात 76 लाख मतदान झाल्याचं सांगितलं जात आहे। मला सांगा, 76 लाख मतदान हे आमचे लोक सांगतात 6-7 वाजेपर्यंत सगळं मतदान संपलेलं होतं। हे रात्री 11:30 वाजेपर्यंत रिपोर्ट देतो तुम्हाला निवडणूक आयोग। दुसऱ्या दिवशी सकाळी सांगतो 76 लाख मतांची वाढ जी झालेली आहे, कसं होऊ शकतं? माझा प्रश्न तुम्हा लोकांनाच आहे। या खतऱ्याची घंटी आहे, ही धोक्याची घंटी आहे लोकशाहीसाठी। मी या प्रश्नावर अडून याच्यासाठी बसलेलो आहो की ही जी तफावत आहे, असं काय चमत्कार झाला की 76 लाख मतं काही मिनिटात पडून हे एवढे मतांचं मताधिक्य कसं वाढू शकतं? माझा प्रश्न तो आहे। केंद्रीय अर्थमंत्री त्यांचे मिस्टर त्यांनी सुद्धा याच्यावरचं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। त्यांनी काय म्हणाले ते तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ते इंग्रजीत। If you look at the historical data, Karan, never ever historically the discrepancy or the difference between the provisional figure and the final figure has never ever crossed 1%. It has always been under 1%. Now today we are in a situation where between the provisional figure and the final figure it is 7.83%. Now, when people like us ask where is the videograph, Election Commission doesn't say anything. Election Commission doesn't give you any explanation. प्रत्येक नागरिकाला संविधानाने त्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार दिलेला आहे। साधारण ज्यांना संध्याकाळी 6च्या आत लाईनीमध्ये उभे राहिले त्या सगळ्यांना आतमध्ये घेण्यात आलं त्या बूथ केंद्रावर, आणि आत घेतल्यानंतर त्या सगळ्यांना मतदानच्या चिठ्ठ्या देतात आणि मग 7 वाजू 7:30 वाजू 8 वाजू सगळ्यांना मतदान करता येतं, कारण ते 6च्या आत रांगेमध्ये उभे राहिले आणि म्हणून हे संध्याकाळचं मतदान वाढलेलं दिसतंय। त्याला कमीत कमी 2.5-3 किलोमीटरची लाईन असेल। एक ऐका, हे जे मतदान वाढलेलं आहे याला 2.5-3 किलोमीटरची लाईन असेल। त्याचे फुटेजेस आम्हाला पाहिजे। पुढे लाईनीला लागले होते लोक मतदानासाठी, ते तर मागण्याचा अधिकार आहे। नाही तर मग काय करायचं, तर मग त्याला वेगळी करून आम्ही सांगितलं दोन्ही गोष्टी की न्यायालयीन लढाई लढू आणि रस्त्यावरची लढाई लढू। एरवी प्रथेप्रमाणे निकालानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देतं। मात्र महाराष्ट्राच्या निकालाला 5 दिवस होऊनही निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन शंकांचं निरसन का केलं नाही, असा सवाल विरोधक करतात। निवडणूक आयोगाने प्रेस का घेतली नाही? परंपरा आहे, घेतली का प्रेस? तुम्ही असाल ना प्रेसमध्ये, मग प्रेस का नाही घेतली? का नाही सांगितलं अद्यावत माहिती?
आकडे तुम्हाला असे त्यांच्या मेलमध्ये टाकायचे आणि तुम्हाला ते आकड्यावर तुम्हाला हे करायचं आणि तुम्ही त्याला मीडियाला दाखवायचं, असं का प्रेस का नाही घेतली? दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचं मतदान कसं वाढलं अजून पुन्हा सकाळी? रात्री सांगता 11:30 वाजता 65.2% आणि सकाळी सांगता 66.5%. यावेळेस काय झालं, सकाळी 7ला मतदान होतं, 7 ते 9 अजिबात मतदान झालं नाही, कारण सकाळची वेळ होती, गारठा होता. मग 3च्या पुढं पुन्हा वेग वाढला. साधारण ज्यांना संध्याकाळी 6च्या आत लाईनीमध्ये उभे राहिले त्या सगळ्यांना आतमध्ये घेण्यात आलं. आम्ही अनेक निवडणुका लढतोय, अनेक निवडणुकीमध्ये हेच चित्र पाहायला मिळतं. विशेषतः हिवाळ्यात ज्या निवडणुका होतात त्यावेळेस हे चित्र पाहायला मिळतं. आपल्यासारखा निकाल लागला तर ईव्हीएम चांगले, आपल्या विरोधात निकाल लागला की ईव्हीएम वाईट. या ठिकाणी उद्धव ठाकरेंना 20 जागा मिळाल्या, मग तिथे ईव्हीएमचं काय म्हणायचं? काँग्रेस आईला 16 आमदार निवडून आलेत, तिथे तीच ईव्हीएम होती. पवार साहेबांच्या 10 जागा निवडून आल्यात, तिथे ईव्हीएम होती. पराभव हा मोठ्या मनानं त्या ठिकाणी स्वीकारायचा असतो. लोकसभेमध्ये आमचा पराभव झाला, आम्ही तो स्वीकारला. संध्याकाळी 5 नंतर आजवर कधीही न वाढलेला इतका टक्का महाराष्ट्रातच कसा वाढला? 2 निवडणुकांमधल्या टक्केवारीच्या फरकाची आकडेवारी ट्विट करत विरोधकांनी आक्षेप घेतलाय. 2014 लोकसभेला जितकं मतदान झालं होतं त्याहून 2014च्या विधानसभेला 37 लाख अधिक लोकांनी मतदान केलं. हा वाढीव टक्का 7.6% इतका होता. 2019च्या लोकसभेच्या तुलनेत 2019 विधानसभेला 11 लाख लोकांनी जास्तीचं मतदान केलं. हा टक्का 2.0 इतका होता. आणि 2024च्या लोकसभेच्या तुलनेत 2024च्या विधानसभेला 76 लाख अधिकचं मतदान झालंय, जो टक्का 13% इतका आहे. झारखंड जे आम्ही जिंकलो, आम्हाला जिंकताना काय होतं ते बघा. 1.79 आफ्टर 5 PM to 11 PM. आपलं कुठे 7.83 आणि झारखंड 1.79. 7.83% वाढ झाली आहे 5 ते 11 मध्ये. याचा अर्थ 76 लाख मतं त्या दरम्यान पडलेली आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त 1.5% वाढ झालेली आहे. आणि याबाबतची कुठलीही माहिती इलेक्शन कमिशन द्यायला तयार नाही. जेव्हा ते जिंकतात तेव्हा काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय होतो, हारतात तेव्हा ईव्हीएम मशीन. मग पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये जेवढे त्यांचे आमदार निवडून आले, पहिल्यांदा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मग तुम्ही कसे निवडून आला तो? आणि तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही निवडून येण्यासाठी महायुतीनी हे आमचे मित्र आहेत, ये अंदर की बात है, सुप्रियाताई हमारे साथ है, ये अंदर की बात है, नाना पटोले हमारे साथ है, म्हणून यांना निवडून आणलं. बाळासाहेब थोरातांना निवडून नाही आणलं असतं का? काहीतरी कपोकल्पित बघायचं. दरम्यान यंदा महाराष्ट्रात लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी पुण्यातल्या फुलेवाड्यात आत्मक्लेश आंदोलन करत निवडणूक प्रक्रियेचा निषेध केलाय. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस तिला कोण साक्षी आहेत कोण माहितीये? आज देशामध्ये लोकशाहीचा अक्षरशः वस्त्रहरण सुरू झालेलं आहे आणि रोज नवे नवे उपाय करून त्या लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळखुळा, सरकारी खुळखुळा वाजला. देशातल्या जनतेला मला सांगायचंय, या पैशाला भुलू नका. हा जुगार आहे. हा जुगार तात्काळ थांबवला पाहिजे, काय वाटेल्यावरही थांबवलं पाहिजे. राज ठाकरेंनीही पराभवाबद्दल पुण्यात चिंतन बैठक करून पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. निकालानंतर राज ठाकरेंनी अविश्वसनीय, तुर्तास एवढंच अशी 3 शब्दांची प्रतिक्रिया दिली. पुण्यात राज ठाकरे माध्यमांशी बोलले नाहीत, मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएमच्या घोळाबद्दलच्या तक्रारी राज ठाकरेंकडे मांडल्यात. आमचे जे माजी आमदार आहेत राजू पाटील, ते त्या गावात राहतात. अख्खं गाव त्यांचं 1100 मताचं गाव आहे आणि त्या गावामध्ये त्यांना एक सुद्धा मत मिळालं नाही. हडपसर मतदारसंघामध्ये साईनाथ बाबरांनी त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊन लगेच रिकाउंटिंगसाठी दिलं. तर 5 मशीन या रिकाउंटिंग काउंट होत असतात. त्या काउंटिंग मध्ये साईनाथ बाबरांना 5 मध्ये 1000 मतं जास्त मिळाली आणि राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते त्यांना 600 मतं जास्त मिळाली. त्याचा 5 मागितल्यानंतर एवढं होतं, तर बाकी नंतर काय होईल? जिल्ह्यात जवळपास सारख्या मतांच्या वोट पॅटर्नवरून विरोधकांनी आज पुन्हा बोट ठेवत आकडेवारी इतकी योगायोगानं कशी जुळते याबद्दल शंका व्यक्त केली आहे. हे बघा पॅटर्न बघा. सुहास कांदे 1,38,068. माणिकराव कोकाटे 1,38,565.
नरहरी झिरवळ 1,38,622, छगन भुजबळ 1,35,023, दादा भुसे 158,284, दिलीप बोरसे 159,6081, देवयानी फरांदे 105,689, राहुल अहेर 104,486. हे सगळे नाशिकचे मतदारसंघ आहेत. म्हणजे पॅटर्न दिसतं तुम्हाला याच्यातनं, की पॅटर्न वरती जाऊन त्यांनी ते केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.